पुनरुज्जीवित गोड येशूच्या नावात आपणा सर्वांना सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आज सकाळी कबरे जवळी, आज सकाळी कबरे जवळी प्रभू येशू भेटला, सखे मज हर्ष मनी दाटला, सखे मज हर्ष मनी दाटला. आज सकाळी कबरे जवळी प्रभू येशू भेटला, सखे मज हर्ष मनी दाटला, सखे मज हर्ष मनी दाटला. सकला आधी घेऊन आले द्रव्य सुगंधी, कबरे वरचा माझ्या आधी, कबरे वरचा माझ्या आधी दगड कुणी लोटला, सखे मज हर्ष मनी दाटला, सखे मज हर्ष मनी दाटला. आजच्या मननाकरिता देवाचे वचन पहिले पेत्र अध्याय 1 15 ते 19 ही वचने. पहिले पेत्र अध्याय 1 15 ते 19 ही वचने. तर ज्याने तुम्हास पाचारण केले तो जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा, कारण मी पवित्र आहे यास्तव तुम्ही पवित्र व्हा, असा शास्त्रलेख आहे. जो तोंड न पाहता प्रत्येकाच्या कर्माप्रमाणे त्याचा न्याय करीतो, त्याला जर तुम्ही पिता म्हणून हाक मारिता तर आपल्या प्रवासाच्या काळात भिवून वागा. वाडवडील माणसांच्या परंपरेने चालत आलेल्या आपल्या व्यर्थ वागणुकीपासून सोने रुपे अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात हे ध्यानात ठेवा. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमच्या विश्ववाणीच्या सर्व श्रोत्यांना सप्रेम सलाम. प्रियांनो, जी वचने आपणासमोर वाचण्यात आलेली आहे, पेत्राचे पहिले पत्र पहिला अध्याय आणि येथील जे काही वचनं आम्ही या ठिकाणी पाहतो, यामध्ये विशेष प्रकारची एक गोष्ट आम्हाला सांगितलेली आहे आणि ती म्हणजे की ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचा जो प्रवास जो आहे, प्रियांनो, या जगामध्ये जगत असताना आमचा या भूतलावरून त्या स्वर्गाकडे जाण्याचा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये बऱ्याच वेळेस अनेक गोष्टी
आमच्या समोर येत असतात, किंबहुना अनेक गोष्टींना आम्हाला सामोरे जावं लागतं. परंतु या सर्व गोष्टीमध्ये आम्ही पाहतो की आमचा प्रवास हा सुनिश्चित असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या प्रभू ख्रिस्ताच्या विश्वासावरती पाऊल टाकून आम्ही पुढे जाणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच प्रकारे एक अत्यंत महत्त्वाची एक ख्रिस्ती जीवनाच्या मध्ये जगण्याची जी पहिली जी पायरी आहे ती म्हणजे की ख्रिस्ती मनुष्याची पवित्रता. आणि म्हणून पेत्र या ठिकाणी सांगतो की जसे तुम्हाला पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसेही तुम्ही आपल्या आचरणामध्ये पवित्र राहा. होय प्रियानो, कारण की आमचा प्रवास जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या मार्गावरती परमेश्वराच्या त्या स्वर्गाकडे आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी जाण्यासाठी आम्ही पवित्र असणं अत्यंत आवश्यक आहे. ती पवित्रता आमच्यामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून आजच्या जीवनामध्ये आम्ही जगत असताना किंबहुना आज हा विचार आमच्यासमोर येत असताना पहिला विचार आमच्यासमोर हा आहे की मी पवित्र आहे काय. पवित्र याचा अर्थ हा आहे की वेगळ्या केले जाणं. आणि होय प्रियानो, आम्ही जगामध्येच असताना देवाच्या कार्यासाठी त्या स्वर्गासाठी आम्ही आमच्या स्वतःला वेगळं करणं अत्यंत आवश्यक आहे. जगाच्या कल्पना, वाईट गोष्टी, पाप, सैतानाचे मोहपात या सगळ्यांचा लढा आम्हाला या प्रवासामध्ये करावा लागणार आहे. परंतु या सगळ्या गोष्टीमधून आम्ही त्याला सामोरे जाणं, त्याचा प्रतिकार करणं आणि आमच्या स्वतःला पवित्रतेमध्ये राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या जगामध्ये असतानाही आम्हाला या जगामधून समरूप होता येणार नाही. परंतु आम्ही पाहतो यासाठी की प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला त्याच्या रक्ताच्याद्वारे आम्हाला त्यांनी विकत घेतलेला आहे. त्याच्या रक्ताच्याद्वारे आमची सुटका झालेली आहे. अन्यथा आम्ही त्या सैतानाच्या हातामध्ये त्या पापामध्ये आम्ही असतो. परंतु आम्ही धन्यवाद देऊया की प्रभूने आम्हाला त्या रक्ताच्याद्वारे आम्हाला मुक्तता दिलेली आहे, तारण दिलेले आहे आणि या जगापासून त्याच्या पापापासून आमची मुक्तता केलेली आहे. आणि खरंच आज आम्ही हा विचार करूया की हा आमचा प्रवास, या जीवनाचा जो आमचा प्रवास आहे तो कसा आहे. प्रियानो, तुम्हाला आणि मला ठाऊक आहे की आमचं आयुष्य हे अत्यंत अल्प असं आहे. पुढची वेळ, पुढची घटका तुम्हाला आणि मला ठाऊक नाही. आणि म्हणून त्या अगोदर की ती वेळ आमची यावी या जगातून जाण्याची, आम्ही आमच्या स्वतःला पवित्र करण्याचा प्रयत्न करूया. त्याच्या रक्ताच्याद्वारे, त्याच्या पवित्रतेच्याद्वारे आम्ही आमच्या स्वतःला त्याला सादर करूया आणि म्हणूया की प्रभू तू आम्हाला पवित्र कर आणि या प्रवासामध्ये तू आमच्या संगती राहा. प्रभू करो आणि तुमच्या जीवनाचा हा प्रवास शुद्धतेचा आणि पवित्रतेचा राहो. आमीन. प्रिय प्रभू, आम्ही प्रार्थना करतो दे बापा, आम्ही मर्त्य मानव आहोत, चुकणारे आहोत, पाप करणारे आहोत, वाईट गोष्टीच्या मोहपाशामध्ये पडणारे आहोत. परंतु दे बापा प्रभू, तुझ्या रक्ताच्याद्वारे तू आम्हाला शुद्ध आणि पवित्र करून नवीन मार्ग आणि नवीन राज्य ते आमच्यासाठी दिलंस, याबद्दल आम्ही धन्यवाद करतो. आणि म्हणून प्रभू, आमच्या जीवनाचा जो काही प्रवास आहे, जितके वर्ष आम्ही या जगामध्ये जगत आहोत, प्रभू आम्ही तुला विनंती करतो की आमचे सर्व दिवस, प्रत्येक दिवसाच्या प्रत्येक क्षणामध्ये दे बापा प्रभू तुझी पवित्रता तू आम्हाला प्राप्त करून दे. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. हर्ष मनी दाटला आज सकाळी कबरे जवळी, आज सकाळी कबरे जवळी प्रभू येशू भेटला. सखे मज हर्ष मनी दाटला, सखे मज हर्ष मनी दाटला, सखे मज हर्ष मनी दाटला. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.